एक मोठी बातमी पाहतोय। कल्याण डोंबिवलीतून मोठी बातमी समोर येते। कल्याण डोंबिवलीतील उद्धव ठाकरे पक्षाचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी गेलेत। फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवक नॉट रिचेबल झालेत। शिवसेना ठाकरे गटाचे 2 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची आता माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण जाणून घेतोय। उदय सामंतांनी जे विधान केलं होतं, सूचक विधान केलं होतं, त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं कळतंय, कारण की ठाकरे सेनेचे काही नगरसेवक नॉट रिचेबल झाले। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, हे जे 2 नगरसेवक नॉट रिचेबल दिसतायत, 9 नगरसेवक नॉट रिचेबल दिसतायत, ते कुठे आहेत नेमकं, किंवा शिंदेंच्या संपर्कात ते आहेत का? सविस्तर अपडेट। वैष्णवी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपने युतीमध्ये निवडणूक लढवली। या दोन्ही पक्षाचे मिळून 103 नगरसेवक निवडून आले आहे। मात्र या दोन्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून पडद्यामागे स्वतःचे महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि या अनुषंगाने यांची नजर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे जे नगरसेवक निवडून आले त्यांच्यावर आहे। शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले। मात्र यापैकी जे 2 नगरसेवक आहे, मधुकर म्हात्रे आणि आणखी एक महिला नगरसेविका आहेत, त्या एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। उर्वरित नगरसेवक यांना फोडण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। त्यामुळे ठाकरे गटाने या 9 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवण्याची माहिती आहे। महापौर पदाचा सोडत समोर आल्यानंतर पुढचा पाऊल शिवसेना शिंदे गट आणि भाजप टाकू शकते, त्या अनुषंगाने ही खबरदारी घेण्यात आली आहे। मात्र कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपकडून दोन्ही पक्षाकडून स्वतःचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद अमजद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे।